सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आपल्या एमएससी सीईटी साठी प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमची एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप ही आता फायनली रिलीज झालेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की नक्की तुमचं एक्झाम सेंटर कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, कुठल्या तालुक्यामध्ये आहे. हे सगळे डिटेल्स तुम्ही हा प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डमध्ये चेक करू शकता. आता जर तुम्हाला हे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं असेल तर सगळ्यात पहिले यायचं आहे तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर आल्यानंतर तुम्हाला ह्या इकडे एक्झाम सीईटी एक्झामिनेशन पोर्टल हा तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. सिम्पली तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. आता ह्या इकडे तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे जाऊन तुम्हाला तुमचा सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची एक प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डची एक PDF बघायला मिळेल, म्हणजे तुमच्या एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप ही तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील. तुमचा कॅन्डिडेट फुल नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर, जेवढे पण पर्सनल डिटेल्स आहेत हे सगळे तुम्हाला दिलेले असतील. प्लस ह्या ॲडमिट कार्डवरती तुमचं युजर नेम आणि पासवर्ड सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आता हे युजर नेम आणि पासवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा पण तुम्ही एक्झामला जाल, जेव्हा पण तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवर कॉम्प्युटर समोर बसाल, तर त्या तिकडे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एंटर करावं लागणार आहे. एकदा तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड एंटर केलं त्याच्यानंतरच तुमची सीईटीची एक्झाम सुरू होणार आहे. तर त्याच्यामुळे युजर नेम आणि पासवर्ड खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुमच्या ॲडमिट कार्डवरती पण मेन्शन केलेलं आहे. पासवर्ड ही मोस्टली तुमची डेट ऑफ बर्थच आहे, तर पासवर्ड काय एवढा मेजर इश्यू नाही आहे. बट तुम्ही युजर नेम हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचसोबत तुमची एक्झामिनेशन डेट काय आहे, म्हणजे तुमची एक्झामची डेट कोणती असणार आहे, तर ती पण डेट तुम्हाला हे ते दिलेली असणार आहे. त्याच्याच बाजूला तुम्हाला एक्झामचा टाईम सुद्धा दिलेला असेल, म्हणजे नक्कीच तुमची शिफ्ट कोणती आहे, मॉर्निंग शिफ्ट आहे की आफ्टरनून शिफ्ट आहे, तर ते सुद्धा डिटेल्स तुम्हाला ह्या इकडे दिलेले असतील. आता नक्की तुमची एक्झाम कुठल्या डेटला आहे आणि कुठली तुमची शिफ्ट आहे, शिफ्ट 1 आहे, शिफ्ट 2 आहे, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आहे की आफ्टरनून शिफ्ट आहे, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की नक्की तुमची एक्झामची डेट काय आहे. प्लस त्याच्यासोबत मी व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेले आहेत. आता ह्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर मला कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळाले प्रिव्हियस शिफ्टकडनं, तर ते मी तुम्हाला तुमच्या शिफ्टसाठी प्रोव्हाइड करत जाईल. तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता त्याच्याच खाली तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतील, जे डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना एंटर केले होते. आता त्याच्यानंतर ना खाली तुम्हाला व्हेन्यूचं डिस्ट्रिक्ट आणि तालुका बघायला मिळेल, म्हणजे तुमचं एक्झाम सेंटर कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये असणार आहे आणि कुठल्या तालुक्यामध्ये असणार आहे, तर हे तुम्हाला ह्या इथे बघायला मिळेल. तर हे तुम्ही नीट चेकआउट करून घ्या. जर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तुमचा तालुका खूप लांब आला असेल, म्हणजे तुमच्या घरापासून तुमचं एक्झाम सेंटर खूप लांब आला असेल, तर आत्तापासूनच तुम्ही ट्रेन तिकीट किंवा बसचे तिकीट्स बुक करून ठेवा, कारण की एंड मोमेंटला तिकीट्स लवकर मिळत नाहीत. तर त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर बुक करून ठेवा. आता ह्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा डिस्ट्रिक्ट आणि तालुका तर समजलं, बट नक्की ह्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि ह्या तालुक्यामध्ये माझं एक्झाम सेंटर कुठे असणार आहे, म्हणजे नक्की कुठल्या कॉलेजमध्ये माझं एक्झाम सेंटर असणार आहे, माझं एक्झाम सेंटरचा एक्झॅक्ट ॲड्रेस नक्की काय आहे हे मला कसं कळेल. तर बघा, हे जस्ट तुमचं प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तालुका मेन्शन करून दिलेला आहे. तुमचं एक्झॅक्ट ॲड्रेस, एक्झाम सेंटरचा एक्झॅक्ट ॲड्रेस हे तुम्हाला फायनल ॲडमिट कार्डमध्ये बघायला मिळेल. आता हे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, तर सीईटी सेलने ह्या इथे तुम्हाला डेट प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्या डेटला तुमचं फायनल ॲडमिट कार्ड हे रिलीज होणार आहे. तर ह्या डेटला जेव्हा पण तुमचं फायनल ॲडमिट कार्ड, फायनल हॉल तिकीट रिलीज होईल, तर तेव्हा मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. जसं मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ बनवून सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, अप टू डेट मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, तर हे सगळं मी तुम्हाला फायनल ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला फायनल ॲडमिट कार्डची अपडेट लवकरात लवकर पाहिजे असेल, तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी तुम्हाला आत्तापासून ते तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स की दादा हे जे ॲडमिट कार्ड आता रिलीज झालं आहे, हे आम्हाला प्रिंट आउट करून हे आम्हाला पूर्ण फिलअप करायचं आहे का, तर लक्षात घ्या की हे जस्ट तुमचं प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड आहे. तर त्याच्यामुळे हे जे ॲडमिट कार्ड आहे ह्याला तुम्ही आता काही प्रिंट वगैरे काढू नका, ह्याला तुम्ही फिलअप वगैरे करू नका, कारण की जेव्हा तुमचं फायनल ॲडमिट कार्ड रिलीज होईल, तर ते ॲडमिट कार्ड तुम्हाला प्रिंट आउट काढून त्याला तुम्हाला फिलअप करायचं आहे. सो जस्ट तुमचं हे प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड असल्यामुळे ह्याच्यामुळे जस्ट सगळे डिटेल्स तुम्ही चेक करून घ्या की सगळे डिटेल्स तुमचे बरोबर आहेत की नाही, तुमचं एक्झाम सेंटर कुठे नक्की आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, कुठल्या तालुक्यामध्ये आहे, हे सगळं तुम्ही लक्षात घ्या.
बाकी याला आता तुम्ही प्रिंट करू नका आणि याला फिलअप पण करू नका. जेव्हा तुमचं फायनल ॲडमिट कार्ड रिलीज होईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण एक डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन की नक्की तुम्हाला हे ॲडमिट कार्ड कसं फिलअप करायचं आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला घरूनच फिलअप करून जायचं आहेत, काय काय डिटेल्स तुम्हाला एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर फिलअप करायचे आहेत, हे सगळे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुमचं फायनल ॲडमिट कार्ड रिलीज होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन. तर त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. मी व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेले आहेत, तर ते तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा, कारण की एकदा व्हॉट्सॲप ग्रुप फुल झाले तर त्यानंतर तुम्हाला जॉईन करता येणार नाही. तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.